सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात. हो. या निवडणुकांचं महत्त्व काय असतं? जिल्हा परिषदेचा जो सदस्य असतो तो मिनी आमदार असतो. म्हणजे जसं तालुक्याच्या आमदाराला महत्त्व असतं तसंच तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेचा जो सदस्य असतो त्याला तो महत्त्व असतं. म्हणजे तो त्याने जर ठरवलं तर तो 30, 35, 40 कोटी रुपयाचा निधी आणू शकतो आणि त्या जिल्हा परिषदेच्या गणाचा विकास करू शकतो. असं त्या जिल्हा परिषदेचा सदस्याला महत्त्व आहे. सध्या तुम्ही बेल्ले या ठिकाणी वास्तव्य करताय. राजुरी बेल्ले गटाकडून कोणते उमेदवार उभे राहतील आणि कोणकोणत्या पक्षातून उमेदवार कोणकोणते असतील? सगळ्यात पहिल्यांदा आता पक्षातून अजून काही डिक्लेअर झालेलं नाही, परंतु 3 नावाची सध्या चर्चा आहे. एक स्मिताताई कणसेंचं नाव आहे, दुसरं स्नेहलताई शेळकेंचं नाव आहे आणि तिसरं जे आहे ते सुप्रियाताई जयसिंग आवटी यांचं नाव आहे. अशी 3 नावं सध्या आता आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहेत. आता या तिन्हींपैकी नेमका जोर कोणाचा आहे? सगळ्यात पहिल्यांदा आता कसं आहे माहिती आहे, आता जर काही गोष्टी जर सांगायची जर म्हणल्या तर आपल्याला त्या सांगणं म्हणजे फार कठीण आहे. कारण अजून बरंचसं काही मैदानामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी घडामोडी घडणार आहे. सध्या तरी आता स्मिताताई कणसे आहेत, स्नेहलताई शेळके आहेत, ह्या 2 नावांची सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे आणि लोकांचा असा कल आहे की ह्या 2च याच्यामध्ये लढत होईल आणि ती चांगल्या पद्धतीने लढत होईल असं लोक म्हणतात. पण याच्यामध्ये अजूनही तिसरा उमेदवार मध्ये येऊन सहभागी होऊन त्याच्यामध्ये सुद्धा तो लढत देऊ शकतो. शेवटी निवडणुकीमध्ये काही पण घडू शकतं. जनतेचा कल कोणा संगे राहील? जनतेने सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, लोकशाही जर बळकट करायची असेल, आपण भारत देशामध्ये राहतो, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला प्राधान्य दिलेलं. तर लोकशाहीमध्ये तुमचा धर्म असेल, तुमचे जातीवाद असेल, सहानुभूतीची लाट असेल की ह्या गोष्टींचं दुर्लक्ष करून की तो उमेदवार किती काम करू शकतो, त्याने पाठीमागं कसं काम केलेलं आहे, त्याला लोकांच्या समाजाची सेवेची तळमळ त्याच्यामध्ये आहे का, त्याचा अजेंडा काय असणार आहे निवडणुकीला उभे राहिल्यानंतर, त्याला काय त्याच्यामधलं समजतं न समजतं, ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांनी विचार केला पाहिजे. फक्त वाहवत जाऊन ठीक आहे मग ह्या पक्षाचा त्या गटाचा ह्याचा विचार नाही केला पाहिजे लोकांनी. तो उमेदवार जो आहे ना त्याला तळमळ असली पाहिजे समाजाची सेवा करण्याची. अशा उमेदवाराला तुम्ही जिल्हा परिषदेला पाठवणं हे अत्यंत गरजेचं आहे. लोकांच्या समस्या काय काय आहे नेमकी? तर लोकांच्या समस्या म्हणजे कसं असतं की लोकांचा पाण्याचा प्रश्न असतो. उन्हाळ्यामध्ये फार बिकट परिस्थिती असते, पाण्याचा प्रश्न सुटला नाही पठारभागच्या लोकांचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता एज्युकेशनचा प्रश्न समस्या एज्युकेशनचं आहे. आता पोरं तुम्हाला सांगतो सकाळी कॉलेजला जातात, त्यांना बसेस नसतात.